नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिककडून पोलिसांनी अवैध दारू विक्री विरुद्ध मोठे यश मिळवत एका आरोपीला गजाआड केले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईमध्ये 63,360 रुपये किमतीचा अवैध विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे अवैध धंद्यावर आळा बसत असून गुन्हेगारांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलीस हवालदार विष्णू गोसावी यांनी बाबळेश्वर रोड पळसे येथे अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विजय टेमगर आणि पथकानं सापळा रचला। या कारवाईमध्ये तुषार राधाकिसन शिंदे वय वर्ष 28 राहणार बंगाली बाबा पळसे याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून DSP ब्लॅक व्हिस्की अशा 288 बॉटल आणि OC ब्ल्यू व्हिस्कीच्या 144 बॉटल असा एकूण 63,360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शिंदे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नाशिककडून पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पथकाचे अभिनंदन केले असून अवैध धंद्याविरुद्ध अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। या कारवाईमध्ये सहभागी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात येते। नागरिकांनीही अशा प्रकारच्या अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलंय। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि